अलंगापुरी पुण्य भूमि पवित्र इतिहासो ज्ञान राजा सुपात्र कल्याणगीता महापुण्य राशि महापुरी ज्ञानेश्वरा गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा आरंभ आरंभ तो निर्गुणांचा नमो शारदा मूळ चत्वारि वाचा नमो पंत आनंद या राघवा पांडुरंग करू प्रथम दुसरे चरण संतांची ज्यांच्या कृपाधारे कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका कैलास राणा शिवचंद्र मौली फणींद्रमाता मुकुटी जळाली कारुण्य सिंधू भवदुःखहारी लवीन शंभो मदकोणतारी सखे दुःखिताला नको दुःखवू दीनाबालकाला नको मोकलू रक्षितु पुर्या श्री भवानी ही प्रार्थना कैवल्यदानी नर्मदायै नमः प्रादर नर्मदायै नमो निशि नमस्ते नर्मदे देवी त्राहि मां भवसागरः आदौ ब्रह्माण्डखण्डे त्रिभुवनविवरे कल्पदासा कुमारी माध्याह्ने शुद्धरेवा महति स्मृणति वेदकण्ठोपकण्ठैः श्रीकण्ठे गण्यरूपाललितशिवजटा शङ्कैः ब्रह्मशान्तिः सा देवी वेदगङ्गा शुक्लधरणी नर्मदा मां पुनातु नर्मदा मां पुनातु नर्मदा मैया की जय सद्गुरुनाथ महाराज की जय भगवंताच्या असीम अहेतुकी कृपा करुणेच्या फलस्वरूप नर्मदा पुराणाची दुर्लभ कथा तुम्हा आम्हा सर्वांना सुलभ झालेली आहे. आपण ऐकतोय करुणावतार असणाऱ्या भगवान शंकरांच्या करुणेचं मूर्तिमंत रूप भगवान शंकरांच्या वात्सल्याचं मूर्तिमंत रूप म्हणजे नर्मदामाई आहे. तो वात्सल्य प्रवाह म्हणजे नर्मदामाई आहे. आणि आता भगवान शंकरांच्या देहापासून त्या उत्पन्न झाल्या त्यामुळं सगळ्याच्या सगळ्या देवी देवतांनी आपलं आश्रय स्थान म्हणून नर्मदामाईला केलं. सगळ्याच्या सगळे देवी देवता ब्रह्मा विष्णू महेश स्वर्गातले ऋषी मुनी सिद्ध गंधर्व यक्ष किन्नर चारण देवी देवता दैत्य नाग गंधर्व या सगळ्यांनी आश्रय केला नर्मदामाईच्या तटाचा. कारण की ते साक्षात भगवान शंकरांच्या देहापासून उत्पन्न आहेत तर
याचा अर्थ काय? ते अत्यंत पवित्र आहेत, ज्या शिवांपासून उत्पन्न आहेत त्यामुळे ते अत्यंत पवित्र आहेत. आपण त्यांचा आश्रय घ्यावा म्हणून सगळेच्या सगळे देवी देवता हे नर्मदा माईच्या काठावर आश्रित होतात. शिव शब्दाचा अर्थच पवित्र आहे. आपल्याकडे साहित्याच्या कला संस्कृतीच्या क्षेत्रामध्ये जिथे जिथे असतं पूर्वी ते दूरदर्शनावर सुद्धा लिहायचे सत्यम शिवम सुंदरम. म्हणजे काय? तुमचं साहित्य असेल, तुमची कला संस्कृती असेल, हे यथार्थ सत्य असावी. शिव म्हणजे ती पवित्र असेल आणि यथार्थता पावित्र्यता राखून मग सौंदर्य तिसऱ्या क्रमांकाला असेल. पावित्र्य सोडून सौंदर्य नाही पाहिजे, त्याला विलक्षणता त्याच्यामध्ये येतो, त्याच्यामध्ये अजून विकृती येते. म्हणून ते आधी शिव पाहिजे, आधी त्याच्यामध्ये पावित्र्य पाहिजे. आणि अशा शिवापासून जी उत्पन्न झाली तिच्या पावित्र्याबद्दल काय बोलावं? म्हणून सगळ्याच्या सगळ्या देवी देवतांनी आपला आश्रय हा नर्मदा माईच्या काठावर केला. बर, नर्मदा, आता कुठल्याही नदीचे दोन काठ असतात, तर इथं असा विभाग झाला बरं का. आता ब्रह्मा विष्णू महेश या मुख्य देवतांचं, खास करून भगवान हरिहरांचं संपूर्ण नर्मदेच्या काठावर समान वास्तव्य आहे. बरं, जसं म्हणतात ना तुलसीदासजी, हरिव्यापक सर्वत्र समाना प्रेम ते प्रगट होई मेजार. जसं भगवंत चराचरामध्ये भरलेला आहे तसं नर्मदेच्या काठामध्ये विशेष अभिव्यक्ती हरिहर भगवंताची सगळ्याच ठिकाणी. पण दोन मुख्यतः असे विभाग करण्यात आले की नर्मदा माईचा उत्तर तट जो आहे याच्यामध्ये देवांचा मुख्यत्वाने निवास असतो आणि नर्मदा माईचा जो दक्षिण तट आहे याच्यामध्ये मुख्यतः आपल्या पितृगणांचा विशेष निवास असतो. आणि अशा प्रकारे देवता असतील, पितर असतील, ऋषी मुनी सिद्ध गंधर्व यक्ष किन्नर चारण देव दैत्य नाग सगळ्या सगळ्या योनीचं दिव्य वास्तव्य हे हा नर्मदा तट असतो. आजही या कराल कलियुगामध्ये या अमानवीय जितक्या दैवी शक्ती आहेत त्या सर्वांचं आश्रय स्थान म्हणजे नर्मदा माई. तिचा आपण जन्माचा दिव्य आपण निमित्त पाहिलं. जगाच्या करुणेच्या निमित्ताने भगवान शंकरांच्या देहापासून विस्तृत होते. पण असं हिचा पूर्व इतिहास आहे. नर्मदा माई भगवान शंकरांच्या शरीरापासून प्रकट होते खरी, पण त्याच्यानंतर नर्मदा माई तपस्या करायला. आपल्याकडे काय आपली दिव्य परंपरा आहे बघा. ब्रह्मदेव साक्षात कुणापासून निर्माण झाले? साक्षात भगवान श्रीमान नारायणापासून निर्माण झाले. आता जे देवाच्या पोटी आले त्यांना सुद्धा तप करावं लागतं. बरं, त्यावेळेस कुठे त्यांना तप सिद्ध करायचं. नर्मदा माई साक्षात भगवान शंकरांच्या शरीरापासून उत्पन्न झाली, पण असं नाही की तिला काही इथं वर्णन आहे की तिला सुद्धा स्वतः तिने दीर्घकाळ तप केलंय. किती दिव्य परंपरा जगाच्या पाठीवर आपल्याला मिळत नाही. आपण फक्त एखाद्या परंपरेमध्ये आपण असलो, आपण एखाद्या मोठ्याच्या पोटी जन्माला आलो म्हणून आपलं कर्तृत्व सिद्ध होत नाही, तर त्याला सुद्धा तप करावं. त्याच्यासाठी सुद्धा काही योग्यता, काही पुण्याचा अर्जन आधी करावं लागतं. नर्मदा माई स्वतः तप करते आणि तप केल्यानंतर सगळेच्या सगळे देवता ब्रह्मा विष्णू महेश प्रकट होतात आणि म्हणतात, अगं नर्मदे, तू साक्षात भगवान शंकरांची पुत्री आहेस, तुला कशासाठी काय प्राप्त करण्यासाठी तप करायचे? तुला तप करायचं, काही उपासना करायची, काही अनुष्ठान करायचं म्हणजे काही ना काहीतरी कामना असते. कालच आमची चर्चा चालू आहे की ही सुद्धा उपासना, ही सुद्धा काही सकाम असते, सकाम उपासना, निष्काम उपासना, हा सुद्धा एक प्रकारचा व्यवहार आहे. देवता म्हणतात, माई काय गरज आहे तुला तपस्या करण्याची, काय प्राप्त करण्यासाठी तुला तपस्या करायची? आणि त्याच्यानंतर असं सगळ्या देवतांनी म्हटल्यानंतर नर्मदा माई बोलू लागते. बरं, आणि नर्मदा माई बोलू लागते तर काय म्हणते? नर्मदा माई म्हणते की इतकंच तुम्हा सर्वांना मी मागते, ये नरा पातके युक्ता महापातकी नष्टे मुच्यताम पातके घोरैस तथा स्नातास्य अस्याम प्रभो. इतकंच द्या
जे कोणी पुण्यवान आहे, संत आहे, जपी तपी योगी हे सगळे आहेत ना, यांना तर पवित्र करणारे पुष्कळ जण आहेत. पण जे कोणी दोषयुक्त असतील, जे कोणी पापी असतील, जे कोणी दुष्ट असतील, जे कोणी खरा असतील, अशांचा उद्धार कोणी करावा तर इथंच मी तुम्हाला मागते, माझं जे सेवन करतील, माझ्यामध्ये जे अवगाहन करतील ते सगळे महापातकी जरी असतील तर सगळ्या पापांपासून मुक्त व्हावे, एवढं मी तुम्हाला वर मागते. काय आश्चर्य, हे वरदान. जगाचे पाप आपल्यावर घ्यायचं इथं दरबाराबाई म्हणते. किती करुणामयी, किती दयेने भरली. गंगावतरणाचा प्रसंग तुम्ही सर्वांनी ऐकला असेल. ज्यावेळेस भगीरथ महाराज तप करतात आणि गंगामाईला पृथ्वीवर अवतरित व्हायला लावतात, गंगामाई सुद्धा क्षणभर मागे पाहते, क्षणभर हा प्रश्न उपस्थित करते भगीरथांसमोर की मी जर पृथ्वीवर आले तर सगळे पापी माझ्यामध्ये स्नान करतील, त्या पापांनी मी मलिन होईल आणि माझे पाप कुठे नष्ट व्हावे, याची काळजी गंगाबाई सुद्धा अवतरणाच्या आधी करते. पण इथं पहा, नर्मदाबाई तपस्या करून देवांना प्रसन्न करून वरदान हे मागते आहे की कोणी किती महापापी असू दे, त्यांचा उद्धार करण्याचं सामर्थ्य मला द्या. बस, किती मोठी गोष्ट आहे. आणि म्हणतात की उत्तरे जाह्नवी तीरे यथा पाप प्रणाशिनी भवानी दक्षिणी तीरे तथा हम सुरपूजिता स्वर्गरागत्य गंगेति यथा ख्याता गता विभो तथा दक्षिणगंगेति भवानी विशेश्वर पृथिव्यां सर्वतीर्थेषु स्नात्वा यत् लभते फलं तत्फलं लभते मर्त्यो मयि स्नातो महेश्वर. सर्व तीर्थांमध्ये स्नानाचं जे विशेष पुण्यफळ आहे ना, ते पुण्यफळ जे माझ्या तटाचा आश्रय घेतात त्यांना प्राप्त व्हावं. पितृगणांची तृप्ती ही माझ्या तटावर व्हावी, देवगणांची प्रसन्नता ही माझ्या तटावर व्हावी. आणि त्याच्यानंतर खास करून कलियुगातल्या लोकांसाठी नर्मदा माई मागते. त्रेतायुग असेल, सत्ययुग असेल, द्वापरयुग असेल, दीर्घ आयुष्य असते, दीर्घकाळ तपस्या असते. आता तुम्ही पुराणांमध्ये ऐकत असाल, तुम्ही अजून भागवत कथा, रामकथा, महाभारत, शिवपुराण सगळंच तुम्ही ऐकलेले. गुरु महाराजांच्या कृपेने सगळं तुम्हाला आयती गंगा सगळी लागली, कुठली कथा सुटली तुमच्याकडे, सगळं ऐकलं झालं. ऋषी मुनी असतील, दैत्य असतील, किती दीर्घकाळ तप करतात, शेकडो वर्ष, हजारो वर्षांचा त्याच्या तपाचा उल्लेख प्राप्त होतो. नर्मदा माई म्हणते की पूर्वयुगामध्ये खूप आयुष्य असतं, खूप सामर्थ्य असतं, शरीराची खूप क्षमता असते, पण येणाऱ्या कलियुगामध्ये शरीराची इतकी क्षमता नसते. अशा वेळेस लघु उपाय, कुठल्या तरी असा लघु सोपा असा उपाय असावा, सहज उपाय असावा आणि कमीत कमी वेळेमध्ये फळ देणारा असा उपाय. बघा आपल्यासाठी किती काळजी मागितली. इथं दीर्घकाळ अनुष्ठानाचं किंवा दीर्घकाळ सेवनाचा वेळ कलियुगी लोकांना नसेल, अशांना लवकर फळ मिळावं, ज्या प्रकारे भगवान शंकर आशुतोष आहे त्या प्रकारे नर्मदा माई सुद्धा आशुतोष आहे, जी सुद्धा आपल्याला शीघ्र फळ प्राप्त व्हावं म्हणून देवांकडून वरदान मागून घेते. किती सुंदर म्हणले तुम्ही. दुसरीकडे वर्षानुवर्ष दीर्घकाळ तप केल्यावर जे फळ प्राप्त होतं ते माझ्या तटावर माझ्या आश्रित राहून थोडा काळ जर तप केलं ना तरी लवकर फळ प्राप्त व्हावं, हे वरदान मी तुम्हाला मागते. किती सुंदर इथं वर्णन. दुसरीकडे वर्षानुवर्ष जे इतर ठिकाणी 3-3 वर्ष तप करून जे फळ प्राप्त होतं ते माझ्याकडे 3 महिने सुद्धा तप केले तर ते प्राप्त होतं. दुसरीकडे जे 3 महिने तप करून जे फळ प्राप्त होतं, माझ्या काठावर श्रद्धेने नामस्मरण करता करता माझी जे प्रदक्षिणा करतील किंवा माझ्या काठावर स्थिर राहून अनुष्ठान करतील त्यांना ते 3 दिवसात प्राप्त होतं. आणि सगळेच्या सगळे देवता चकित होतात. आपल्यासाठी नर्मदा माई काहीच मागत नाही. सगळं जे मागते ते जगाच्या कल्याणासाठी एक एक वरदान इतकं सुंदर आहे. ब्रह्महत्यादिकं पापं मंजै संचितं क्वचित् मास मात्रेण तदेव शयन यात्पवधानना. कोणी महिनाभर अनुष्ठान केलं, कोणी 2 महिने अनुष्ठान केलं, कोणी 3 महिने अनुष्ठान केलं, तेवढ्या ह्याच्यामध्ये त्याला वर्षानुवर्ष अनुष्ठान केल्याचं तप केल्याचं फळ मिळावं. कोणाला तितकंही शक्य नसेल, कोणी 3 दिवस सुद्धा अधिकाधिक मौन राहून अधिकाधिक नामस्मरण करत
ज्यावेळेस आपण नर्मदा माईची परिक्रमा करतो, तिथल्या तीर्थांचं दर्शन घेत आपण ज्यावेळेस सेवन करत जातो, त्यावेळेस आपल्याला ते परिपूर्ण फळ प्राप्त होतं, आपलेही पाप नष्ट होतात आणि आपल्याही मनोकामना पूर्ण होतात. इथे नर्मदा माई म्हणते सर्व पर्वोपवासेषु सर्व तीर्थानुदाहने यत् फलं लभते मर्त्यः ततस्तु मम दर्शनात्. इतर तीर्थांमध्ये जे अवगाहन स्नान करण्याचं जे फळ आहे ते फक्त माझ्या दर्शनाने प्राप्त होतं. कलियुगी मनुष्य इतका दुर्बळ आहे की काठावर येणं सुद्धा त्याला मुश्किल आहे. इथं आता आपण रोज प्रवासात आहे, पायऱ्या चढ उतर करणं अवघड आहे, तर कुठं काठावर जाणं, कुठं संगमावर जाणं, कुठं त्या खडकावर जाणं, कुठं घाट शोधणं. तरी आपली व्यवस्थापन समिती इतका सुंदर प्रयत्न करते की जास्तीत जास्त स्नान घ्यावं, जास्तीत जास्त कुठले मुख्य तीर्थ सुटू नये, त्यांचं दर्शन व्हावं. पण कलियुगी मनुष्याच्या अल्प सामर्थ्यवान शरीराचा विचार करत नर्मदा माई वरदान मागते की इतर तीर्थांमध्ये जे स्नानाचं फळ, आता पुष्कळ जणांना वृद्धांना वगैरे शक्य होत नाही किंवा पाण्यात सगळे थंडी वाजते, सर्दी व्हायची भीती वाटते. नर्मदा माई इथं वरदान मागून घेतलं की ते फक्त माझ्या दर्शनाने प्राप्त व्हावं. इतकंच काय, आपण मार्गातून जात असताना, आपण गाडीतून जात असताना तुम्हाला नर्मदा माई दिसली आणि तुम्ही तिथल्या तिथं नर्मदे 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 तिथं जय जयकार केला, तिथं दर्शन घेतलं, तुम्हाला तिथल्या तिथं स्नानाचं फळ प्राप्त होतं. तर एकही शब्द मी मनाचा बोलत नाही, तिथं जे श्लोकात लिहिले तेच फक्त बोलतो. बरं नर्मदा माई पुढे म्हणजे ममतीये नरायतु पूजयन्ति महेश्वरम कामधं परमेशानं ते यान्तु परमात्मने. हे फक्त दर्शनाचं फळ आहे आणि ज्यांना हे सौभाग्य प्राप्त होतं की विविध तीर्थांमध्ये भगवंताची, खास करून भगवान हरिहरांची, भगवान महाविष्णू किंवा भगवान शंकर यांच्यापैकी कुठल्या देवतांची जर आपल्याला पूजा, अभिषेक, राजोपचार पूजेचं जर आपल्याला सौभाग्य प्राप्त झालं तर अक्षय असं पुण्य प्राप्त होतं, आपला परलोक निश्चित सिद्ध होतो. मम कुले महेशानां उभया सहित प्रभो वासन नित्यं जगन्नाथ एष एव वरोस्तु. माझ्या तटावर तुम्ही नित्य निवास करावा, हा वरदान नर्मदा माई मागून घेतलं. मम तो येन संस्पृष्टा पाषाणाः कीर्जाः विभ्राणा शिवहावन्ते यच्छन्तु नर्वांश. माझ्या तटामध्ये, माझ्या प्रवाहामध्ये असणारे जे पाषाण आहेत ना, ते सुद्धा सामान्य पाषाण असू नये, ते सुद्धा सगळे भगवत रूप व्हावेत, ते सुद्धा सगळे हे शिवरूप व्हावे. हा वरदान नर्मदा माई मागते. म्हणून जगाच्या पाठीवर जितके काही आपल्याला आज आपण जितके ज्योतिर्लिंग पाहतो, जितके आपण स्वयंभू ठिकाण पाहतो, जितके आपण प्राचीन लिंग पाहतो, सगळ्याच्या सगळ्या देशामध्ये असेल, अजून विदेशामध्ये असेल, सगळीकडे आज जे काही आपण शिवलिंग पाहतो ते सगळेच्या सगळे नर्मदेश्वरीवर, सगळेच्या सगळे नर्मदा माईच्या दिव्य पाषाणापासून स्थापित झालेले आहेत. ज्या प्रकारे शाळीग्राम शिळा ही गंडकी नदीवर प्राप्त होते. आता अयोध्येला प्रभू रामचंद्रांची दिव्य मूर्ती स्थापित करायची होती, तर आता जे अज्ञानी लोक आहेत ते म्हणतात छान आपण संगमरवरीची मूर्ती हे करू, छान आपण रत्नांची करू, छान आपण चमकदारी मूर्ती करू. अरे दिसायला छान असेल पण त्याच्यामध्ये पावित्र्य आलं पाहिजे. तर ते स्वयंभू पावित्र्य कशामध्ये, ते स्वयंभू पावित्र्य शालिग्राम शिळेमध्ये. म्हणून नेपाळमधून शिळा आणली, त्यावेळेस शिळेचं पूजन केलं आणि त्याच्यानंतर मग हा सगळा सोहळा झाला. आपण पाहिलं की तर काही पाषाण असे असतात की त्याच्यामध्ये स्वतः स्वयंभू दिव्यता असते. नर्मदा माईच्या तटावरचे पाषाण, नर्मदा माईच्या प्रवाहातले पाषाण हे असे पाषाण आहे की यहाँ का कंकर कंकर भी शंकर असं वर्णन आहे. कुठलंही सामान्य अहो आता आपण तर ठीक आहे, आपण काही पाहून आहोत, आपण काही करून आहोत, पण असे सुद्धा लोक आम्ही पाहिले की जे देश विदेशातले, ज्यांना आपल्या धर्माचा संस्कार नाही, ज्यांना आपल्या परंपरेचा संस्कार नाही, त्यांनी नर्मदेच्या काठचा कुठल्याही आकाराचा उबड-खाबड असा दगड घेतला आणि असं साधं शो म्हणून ठेवला, आपल्या सोबत ठेवला
कधी झालं तर त्याला पूजा करायची, कधी झालं तर त्याला पाणी व्हायचं, अशा प्रकारे त्यांनी नुसता सोबत ठेवला. त्यांना सुद्धा अनुभूती यायला सुरुवात झाली. इतकं दिव्य. म्हणून नर्मदेश्वर शिवलिंग हे प्रसिद्ध आहे. एक एक दगडीतला हा शिवरूप आहे, हा भगवत रूप आहे. इतकंच काय, इथले स्थानिक जे वैष्णव महात्मा आहेत ना, ते सांगतात की फक्त शिवरूप नाही, तुम्ही नर्मदा माईच्या प्रवाहातला पाषाण घ्या आणि त्याच्यामध्ये तुम्ही विष्णुमुखी करून पूजा करा, तुम्हाला भगवान श्रीहरीच्या विशेष भक्तीचा लाभ झाल्याशिवाय राहणार नाही. लाल प्रकारचा एक पाषाण नर्मदा माईच्या प्रवाहामध्ये प्राप्त होतो. त्याच्याबद्दल असं सांगतात की तो पाषाण गणेश रूप आहे. काही पाषाण असे सांगतात की ते पाषाण विष्णू रूप आहे. जे आडवे असतात ते विष्णू रूप आहे. जे नर्मदा माईच्या याच्यामध्ये जे आडवे असे पाषाण असतात त्यांना विष्णू रूप मानलं जातं. जे उभे पाषाण आहेत त्यांना शिवरूप मानलं जातं. जे लाल पाषाण आहेत त्यांना गणपती रूप मानलं जातं. अजून एक प्रकारचे आहेत त्यांना सूर्यरूप आणि भगवतीचं सुद्धा स्वरूप असणारे काही विशेष पाषाण आहेत. जाणकार त्यांना त्याचे बारकावे माहित असतात. सांगायचं तात्पर्य, नर्मदा माईच्या प्रवाहातलं एक एक पाषाण हा असा दिव्य रूप आहे की तो पाहिजे त्या देवाची कृपा तुम्हाला संपादित केल्याशिवाय राहत. आपल्याला नर्मदेश्वर प्रसिद्ध आहे, आपल्याला नर्मदेश्वरच फक्त माहिती आहे, पण सगळ्या देवतांचे प्रतीक असणारे पाषाण हे नर्मदा माईच्या मुख्य प्रवाहामध्ये प्राप्त होतात. बरं, सगळं काही पाहिजे त्या देवतेची कृपा तुम्हाला संपादित करून देण्याचं सामर्थ्य नर्मदा माईच्या पाषाणात. इथं नर्मदा माई म्हणते, सुकर्मावा विकर्मावा शांतो दांतो जितेंद्रियः मृदो मदले प्रोक्तो विष्णु वास्यात् शिवातिः. हे तर नर्मदा माईच्या पाषाणाचं महत्व झालं. नर्मदा माईच्या प्रवाहामधले पाषाण इतके जर दिव्य असतील तर नर्मदा माईच्या तटावरचा आश्रय घेऊन उपासना करणारे, भजन करणारे, नामस्मरण करणारे, व्रत जप तीर्थ यज्ञ उपवास करणारे साधू संत किती पवित्र असतील. जे तीर्थाची तीर्थरूप असं आपल्या संतांनी म्हणलंय, तीर्थी कुर्वन्ति तीर्थानी असं जे आपल्या शास्त्रामध्ये म्हणलंय, त्यांचं तर काय सांगत. आणि समजा आपण जर अशा प्रकारे नर्मदा माईची परिक्रमा करत असताना तिचं नामस्मरण करत जर आपण परिक्रमा करू लागलो तर आपला देह शुद्ध होईल, आपला देह हा भगवत रूप होईल. त्याच्यामध्ये काही वेगळं सांगायची गरज आहे का. देवो भूतवा यजेदेवम असं शास्त्रात सांगितलं. देवाचं भजन जरी करायचंय, देवाचं पूजन जरी करायचंय, देवाची उपासना जरी करायची आहे, तरी आधी थोडं देवत्व काहीतरी आपल्यामध्ये सुद्धा समावलं पाहिजे. ते देवत्व करण्यासाठी हे सगळे बाकी तपस्येचे प्रयोग येतात आणि त्या सगळ्या तपस्याच्या प्रयोगांमध्ये सर्वोच्च जर काही प्रयोग आहे, सर्वोच्च जर काही विशेष तप आहे, सर्वोच्च फळ देणारा काही तप आहे तर ते म्हणजे नर्मदा परिक्रमा. असं तप जे आपलं जीवन परिवर्तित करतं, सगळ्या पापांचं क्षालन करतं. निष्ठेने काय आपण म्हणालो, तुम्ही निष्ठेने नामस्मरण करत परिक्रमा करा. कुठला एक संकल्प मनामध्ये घ्या, परिक्रमा होईपर्यंत किंवा झाल्यावर यथानुरूप तो परिपूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. नर्मदा माईचा चमत्कारच असा आहे, नर्मदा माईचा प्रभावच असा आहे की कल्याण केल्याशिवाय राहत नाही. हे सगळे जगाचं कल्याण करणारी वर हे नर्मदा माई देवांकडून मागून घेते. सगळ्या देवतांना आनंद होतो आहे. ही आपल्यासाठी काही मागत नाहीये, जगाचं कल्याण व्हावं यासाठी मागते. सगळे देव आनंदाने आशीर्वाद देतात आणि नर्मदा माईवर पुष्पांची वर्षा करतात. गंधर्व दैत्य देव हे सगळे गान करत जयजयकार करतात. नर्मदा मैया की नर्मदे मातु गंगे जटाशंकरी. 3 जय जयकार आहेत. नर्मदे हर, मातु गंगे हर आणि जटाशंकरी, हे 3 जय जयकार त्यावेळेस पासून तर आनंद होतो आणि त्यावेळेस पासून नर्मदा माईचा प्रवाह अव्याहत हा व्हायला लागतो. नर्मदा माई सगळ्या स्थानांना पवित्र करत भ्रमण करत असते. आता होतं असं, आता हे सगळे ऋषी मुनी हे याचा लाभ घेत आहेत. सगळ्यांना क्षिप्रसिद्धी प्राप्त होते, सगळ्यांना त्वरित फळ प्राप्त होते आणि हा सगळा प्रसंग
युधिष्ठिर महाराजांना सांगताय मार्कंडेय, आणि ते म्हणाले की हे सृष्टीच्या सुरुवातीला आम्ही पाहिलं आणि त्याच्यानंतर सगळ्या लोकांनी, सगळ्या ऋषी मुनी, सगळे भजनानंदी, आणि इतकंच काय ऋषी मुनी हे तर पुण्यवान आहे, सामान्य प्रापंचिक लोक, गृहस्थ लोक सुद्धा हे नर्मदा माईच्या कृपेने आपापल्या मनोकामना पूर्ण करू लागले हे आम्ही पाहिलं. आणि ज्यावेळेस सत्य, त्रेता, द्वापर, कली या सगळ्या युगाच्या अंताने या क्रमाने ज्यावेळेस प्रलयाचा क्रम प्राप्त होतो, त्या प्रलयाच्या क्रमामध्ये ज्यावेळेस प्रलय प्राप्त होतो, प्रलय असतो, सगळं जग लीन होतं, पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश हे सगळं ज्यावेळेस परमात्म्यामध्ये लीन होतं, त्यावेळेसही मी पाहिलं की नर्मदा माईचा प्रवाह हा अखंड वाहताना मी पाहिला. एक दोन नाही, 7 कल्पापासून पाहतोय, 7 प्रलय मी पाहिले, आणि त्या 7च्या प्रलयामध्ये नर्मदा माईचा प्रवाह आम्ही अखंड पाहिला. सगळं जग लीन होतं, पण नर्मदा माईचा प्रवाह लीन होत नाही. जगल्लये महाभये मुकुंद सूरी धर्मदे तदीय पाद पंकजं नमामि देवी. आद्य शंकराचार्य भगवंत सुद्धा म्हणतात, भगवान मार्कंडेय सांगू लागतात युधिष्ठिरांना, प्रलयाचा काळ विचार करा. आपल्याला थोडं काही भूकंपासारखं झालं की मनामध्ये धडकी बसते. आता मार्कंडेय ऋषी हे चिरंजीवांमध्ये, सप्त चिरंजीवांमध्ये नाही आहेत, पण त्याच्यानंतर मार्कंडेय मुनींचं वर्णन येतं. असे मार्कंडेय ऋषी ते म्हणतात की बाबा मी दीर्घायू झालो, पण ज्यावेळेस प्रलयाची स्थिती पाहिली माझ्या मनामध्ये सुद्धा धडकी बसली. आपल्याला थोडंसं काही भूकंप झाला, काही झटका बसला की आपल्याला भीती वाटते, थोडंसं काही इकडचं तिकडचं हल्लं की आपल्याला भीती वाटते. इथे तर साक्षात मार्कंडेय ऋषी हे प्रलय पाहत आहे. पृथ्वी, नक्षत्र, आदित्य, सूर्य, चंद्र, मंगळ, सगळेच्या सगळे ग्रह, नक्षत्र, तारका हे सगळेच्या सगळे विलीन होत आहेत. आणि हे मार्कंडेय ऋषींनी पाहिलं. मनामध्ये भीती वाटणार नाही की नाही का? त्यांनाही मनामध्ये भय वाटलं. मार्कंडेय ऋषी हे स्वतः सांगताय बरं युधिष्ठिर महाराजांना. आणि अशा वेळेत एक दिव्य स्त्रीचं दर्शन केलं. सगळेच्या सगळे आता लीन झालं, आणि ही दिव्य माता माऊली कोण आहे म्हणून मी तिला नमस्कार केला आणि विचारलं, माते तू कोण आहेस? मला बरे वाटतं या प्रलयामध्ये. त्यावेळेस ती म्हणते, मी दुसरी तिसरी कोणी नाही, मी साक्षात नर्मदा. ज्या प्रकारे भगवान शंकर मृत्युंजय आहेत, त्या प्रकारे त्यांच्या प्रभावाने त्यांच्या शरीरापासून उत्पन्न झालेली मी ही सुद्धा मृत्युंजय आहे. माझाही लय होत नाही. बर, हे मार्कंडेय ऋषींनी ऐकलं, त्यांना हे असं वाटलं, आणि त्यावेळेस पासून त्यांनी संकल्प केला की आजपासून बाकी सगळं सुटलं तरी चालेल, नर्मदा माईचा आश्रय सोडायचा नाही. मार्कंडेय ऋषींनी संकल्प केला, आणि मार्कंडेय ऋषी सांगू लागतात युधिष्ठिराला, युधिष्ठिरा धर्मराजा, त्यावेळेस पासून आजपर्यंत मी अखंड नर्मदा माईच्या तटावर असतो. बर, आता युधिष्ठिर महाराज विचारतात की आम्ही तर पाहिलंय की तुम्ही मोठी तीर्थयात्रा सुद्धा करता, तुम्ही अजून इकडे तिकडे सुद्धा तुमचं स्वर्गलोक असेल, स्वर्ग, वैकुंठ, कैलास वगैरे तुमचं विविध आवागमन असतं. मार्कंडेय ऋषी म्हणतात, खरंय असतं माझं आवागमन, असतं माझं येणं जाणं, पण असं जरी असलं ना, मी आता योगी असतील, ऋषीमुनी असतील, हे एका वेळी विविध शरीर धारण करण्यासाठी समर्थ आहे. जे सिद्ध साधू संत असतात एका वेळी विविध शरीर धारण करतात. आपल्याकडे पुष्कळ संतांचं असं वर्णन आहे की नाही? एखाद्या ठिकाणी कीर्तन करत होते, तिथेही लोकांनी पाहिलं, आणि दुसऱ्या ठिकाणी त्यांचा देह लोकांनी पाहिला. मोतीराम महाराज असतील, अजून इतर संत महापुरुष असतील, यांच्या चरित्रामध्ये आपल्याला हे असं प्राप्त होतं. एका ठिकाणी पुष्कळ स्वरूपामध्ये त्यांचं दर्शन होतं. इथे तर मार्कंडेय ऋषी योगीराज, ते म्हणतात विविध शरीर धारण करून मी विविध ठिकाणी भ्रमण करत असेल, पण एका माझ्या मुख्य शरीराने, माझ्या मुख्य साधन शरीराने मी नेहमी नर्मदा माईच्या तटावर असतो. कुठेही माझं भ्रमण असलं तरी नर्मदा माईचा तट हा माझ्या एका साधन शरीराने तरी सुटत नाही. म्हणून तुम्ही नर्मदा माईच्या तटावर ज्यावेळेस
आता आपण तर गाडीने प्रदक्षिणा करतोय, अजून बारकाईने तुम्ही जर प्रदक्षिणा केली, इथल्या तीर्थांचं अवलोकन केलं, इथल्या तीर्थांची तुम्ही यादी काढली, तर एक मार्कंडेश्वर नाही भेटणार तुम्हाला. तुम्हाला 8-10 तरी कमीत कमी मार्कंडेश्वर प्रसिद्ध मिळतील. इथं सुद्धा मार्कंडेय ऋषींचं स्थान आहे. मार्कंडेश्वर नावाने भगवंताची स्थापना आहे. तिथं सुद्धा मार्कंडेय ऋषींच्या नावाने भगवंताची स्थापना आहे. अशा प्रकारे अनेक मुख्य जितके स्थान आहेत त्या सगळ्या स्थानांवर नर्मदा माईच्या तटावर मार्कंडेय महामुनींचा नित्य निवास असतो. मी कधी नर्मदा माईचा तट सोडत नाही असं मार्कंडेय ऋषी म्हणतात. युधिष्ठिर विचारतात की महाराज, तुम्ही म्हणाला 7 प्रलय मी पाहिले, तुम्ही आधी हे सांगा, आता नर्मदा माईचं तर तिचा आम्हाला तो विश्वास लक्षात येणं हे तर पुढची गोष्ट राहिली, तुमचं इतकं दिन आयुष्य कसं हे सांगा. आधी हे सांगा की तुम्ही 7 कल्पापर्यंत कसे जगला. हा प्रश्न ज्यावेळेस युधिष्ठिर महाराज विचारतात, मार्कंडेय ऋषीच्या डोळ्यात पाणी येतं. म्हणून आता युधिष्ठिरा, प्राचीन इतिहास काय सांगावं नर्मदा माईचा प्रभाव काय सांगावं, भगवंताच्या त्या परमेश्वराची त्याची करुणा. माझा ज्यावेळेस जन्म झाला त्यावेळेस सगळ्या ज्योतिषांनी असं सांगितलं होतं की हा अल्पायू असणार आहे, अल्पायू असणार, त्याचं अधिकतम ह्याचं आयुर्मान हे 16 वर्ष असेल असं सांगितलेलं होतं. माझे वडील मुकुंद महामुनी यांनी ज्यावेळेस ते ऐकलं त्यांना खूप वाईट वाटलं. बर, आधी एकतर त्यांना संतती नव्हती. दीर्घ काळ तपस्या करून उपासना करून त्यांना संतती प्राप्त झाली आणि साध्या ज्योतिषांनी नाही, दिव्य सिद्ध ऋषी मुनींनी सांगितलं की 16 वर्षापर्यंत आयु. इतकं वाईट वाटलं, पण काय करणार, काळाच्या समोर कोणाचं काय होत. असं माझे वडील मला लहानपणापासून ईश्वर निष्ठेची, ईश्वर परिधानाची, ईश्वर सेवेच्या सवयी लावतात. मी लहान असल्यापासून मला माझ्या वडिलांनी खेळणे दिले नाही खेळायला. माझ्या वडिलांनी साक्षात मृत्युंजय असणाऱ्या भगवान शंकराची पीठ माझ्या हातात दिली आणि म्हणाले, बाळा हेच तुझं सर्वस्व आहे. तुला खेळावं वाटलं तू ह्याच्यासोबत खेळ, तुला बोलावं वाटलं तू ह्याच्यासोबत बोल, तुला पूजा करावं वाटली तू ह्याची पूजा कर, तुला भांडावं वाटलं, तुला रोसावं वाटलं तर तू ह्याच्यासमोर. तुलसी अपने राम को रीच बजव चाहे कीच, तुलसीदासजी म्हणतात. कशाही प्रकारे तुम्ही भगवंताची आराधना करा, भगवंताची संबंध करा. ये यथामाम प्रपद्यन्ते तामस तथैव भजामि. देव त्याच प्रकारे आपल्याला प्रतिसाद देतो. माझ्या वडिलांनी मला लहानपणापासून भगवत भक्तीचा असा संस्कार लावला, अशी सवय लावली की लहानपणापासून मी त्या शिवस्वरूपाशी असा एकात्म झालो. मला पूजा काय हे कळत नव्हतं. मी फक्त नेहमी त्याला माझ्या सोबत ठेवायचो आणि त्याच्यानंतर माझी मुंद झाली. मुंद झाल्यानंतर मला संध्या गायत्री इत्यादीचा उपदेश झाला. माझ्या वडिलांनी मला सगळ्यात पहिल्यांदा रुद्र शिकवलं आणि त्याच्यानंतर मी रोज रुद्राचा पाठ करू लागलो. मग मला सांगितलं की तू रुद्राचा पाठ करतोस ना, तर पाणी घालत करत जा. त्या शंभूला गुळगुळ पाणी घालत रुद्र म्हणत जा. मला ते आवडू लागलं आणि रोज मी रुद्राचा अभिषेक हा भगवान शंकरांना करू लागलो. त्याच्यानंतर दीर्घकाळ होता होता माझं अध्ययन काय, माझं अजून काय, सगळं ते भगवान शिवरूप झालेलं होतं. असं करता 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 वय वर्ष 15 झालं आणि माझ्या वडिलांना हुरहुर लागली. आता फक्त 1 वर्ष बाकी ह्याच्या आयुष्यात. आणि वडिलांनी मला सांगितलं, बाळा मार्कंडेया, आता तू दुसरं तिसरं काही करायचं नाही. हे आपलं भगवान शंकरांचं स्थान आहे ना, बस तू इथं राहायचं आणि अखंड आता तू ह्याच्या जवळच राहा, त्यांचं पूजन कर. मला मृत्युंजयाचा मंत्र रुद्रात प्राप्त झालेला होता. वडिलांनी म्हणाले, या मंत्राचा तू अधिकाधिक जप. बर, मी रोज जप करायचो, अखंड त्या मंदिरामध्ये राहायचो आणि त्या
महादेवावर अखंड पाण्याची धार ठेवायची. बर, पाण्याची धार कुठली? दुसरी तिसरी कुठली नाही, नर्मदा माईच्या जलाची धार ही अखंड त्या भगवान शंकरांवर ठेवायची. नर्मदा माईच्या जलधारेचं असं विशेष महत्व आहे. आता कुठलंही तीर्थाचं जल असेल तर त्यांनी अभिषेक करावा हे विधान आहे शास्त्रामध्ये भगवान शंकरांना. पण नर्मदा माईच्या जलाचं एक विशेष प्रीती आहे बरं भगवान शंकरांना. तुलसी रामायणामध्ये तुलसीदासजी लिहितात, भगवान शंकरांना रामकथा प्रिय आहे, भगवान शंकरांना राम नाम प्रिय आहे, भगवान शंकरांना राम प्रिय आहे. गोष्ट खरी आहे, पण कशी प्रिय आहे? कशी प्रिय आहे भगवान शंकरांना राम? उपमा देताना म्हणतात, शिवप्रिय मेकल शैल सुतासी सकल सिद्धी सुख संपत्ती राशी. शिवप्रिय मेकल शैल सुतासी सकल सिद्धी सुख संपत्ती राशी. भगवान शंकरांना रामकथा प्रिय आहे ना, ती नर्मदा माई प्रमाणे प्रिय आहे. बरं कोण म्हणतंय? महाविष्णू गोस्वामी तुलसीदासजी. भगवान शंकरांना ज्या प्रकारे नर्मदा जल प्रिय आहे त्या प्रकारे भगवान शंकरांना रामकथा प्रिय आहे. रामकथेची उपमा देताना नर्मदा माईची उपमा दिली, नर्मदा जलाची उपमा दिली. मेघल शैल सुता, मेघल नावाच्या पर्वतापासून निसृत झालेली नर्मदा, तिला मेघल शैल सुता असं सुद्धा म्हणतात. अशी क्रिया असणारी नर्मदा भगवान शंकरांना अत्यंत प्रिय आहे. आणि असं नर्मदा माईचं जल, तिच्या जलाची अखंड धारा ही मी भगवान शंकरावर धरली होती. मला काही अकाल मृत्यू वगैरे या सगळ्या गोष्टींचं काही सांगितलेलं नव्हतं वडिलांनी. हातून घाबरून जाईल वगैरे, लहान लेकराला काय सांगा. फक्त मला निष्ठा लावली, मला भक्ती लावली आणि नर्मदा माईच्या जलाने अखंड धार ही भगवान शंकरांवर होती. रोज रुद्राचा पाठ चालायचा, त्याच्यानंतर माझा मृत्युंजयाचा जप चालायचा आणि ते सगळं चालू असताना नर्मदा माईची अखंड धार ही भगवान शंकरांवर मी धरायचो. मला त्याच्यात आनंद वाटायचा. माझी ती सवय होऊन माझ्या अनुभवणी पडली. आणि असं झालं, दीर्घकाळ होता 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 असं ज्यावेळेस होत गेलं, माझं 16वं वर्ष पूर्ण झालं. आणि जसं 16वं वर्ष पूर्ण झालं, 17व्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी यमराज पाहतले. आता दुसऱ्या कुठल्या सामान्य जीवाला घ्यायला यमराज स्वतः येत नाही. यामध्ये आपले दूत पाठवतात आणि आपले दूत पाठवून त्याच्यानंतर ते पाशामध्ये बांधून जीवात्म्यांना आणत असतात. पण जे कोणी विशेष पुण्यवान आहे त्यांना घ्यायला यमदेव दूत पाठवत नाही, यमदेव स्वतः त्यांना घ्यायला जातात. यमराज आले आणि पाहतात तर काय, हा मार्कंडेय भगवान शंकरांवर नर्मदा माईच्या नर्मदा जलाची धार धरली आहे आणि अखंड मृत्युंजयाचा जप करतोय. रुद्राचा पाठ त्याचा नित्य चालू आहे ते पाहिलं. पण आता आयुर्मान हे पूर्ण झालेलं आहे. असं आयुर्मान पूर्ण झालेलं आहे. आता हे येणं गरजेचं आहे. आपल्या हातातला पाश घेतला आणि जसा मार्कंडेयावर, त्या बाल मार्कंडेयावर फेकला, त्याचं सूक्ष्म शरीर हे खेचून घेतलं. आपलं एकदा स्थूल शरीर असतं, हे जे आपलं पार्थिव शरीर बरोबरच दिसतं ना, हे आपलं स्थूल शरीर हे इथंच राहतं. हे आपण जाळून टाकतो, मला अग्निसंस्कार करतो, आपण भूमी संस्कार करतो, जे काही करत असतो आपण. पण आपलं वर काय जातं, आपल्या सोबत काय जातं, आपलं सूक्ष्म शरीर. यमाच्या पाशाने ते सूक्ष्म शरीर खेचलं आणि आता शरीरापासून ते वेगळं ज्यावेळेस व्हायचं असतं त्यावेळेस खूप वेदना होत. आता मार्कंडेय ऋषी हे सुद्धा आता ते बाल स्वरूप जरी असलं तरी पुण्यवान, बालपणापासून इतकं पुण्य केलेलं आहे. यमदेवाचं साक्षात दर्शन झालं. हे पुण्यवान असतात, त्यांना घ्यायला यमदेव येतात आणि अशा पुण्यवानांना यमराजांचं दर्शन होतं. आता यमदेव घ्यायला आलेले, विकराळ रूपामध्ये आलेले. हे ज्यावेळेस त्या बाल 16 वर्षाचा बाल मार्कंडेयाने पाहिलं, मनाला आणि म्हटलं, अरे हे काय भयंकर, मी आतापर्यंत इतका भयंकर मनुष्य पाहिला नाही. युधिष्ठिरा, मला हे माहित नव्हतं की हे मनुष्य त्या देवता आहे.
यम काय असतो, यमदूत काय असतात हेही मला माहित नाही. कोणीतरी हा भयंकर मनुष्य आहे हे पाहिलं, मी माझं मन खूप घाबरून गेलं. आणि जसं मन घाबरून गेलं ना, आणि जसं त्यांनी हातातून पाश फेकला, तो पाश मला खेचू लागला, मला त्रास होऊ लागला. ते ज्यावेळेस पाहिलं, मी दुसरं तिसरं काहीच केलं नाही. माझ्या समोर असणारे भगवान शंकर आहेत ना, त्यांच्याकडून मी मिठी मारली, देवा वाचवा. आणि मुखातून देवाचा धावा सुरू झाला. रत्नसान शरासनम रजताद्रिशृंगनिकेतनम शिञ्जीकृतपन्नगेश्वरमच्युतानन सायकम् क्षिप्रदग्धपुरत्रयं त्रिदिशालयैरभिवन्दितम् चन्द्रशेखरमाश्रये मम किं करिष्यति वै यमा चन्द्रशेखरमाश्रये मम किं करिष्यति वै. अरे साक्षात नष्ट व्हायला आलेल्या चंद्राला ज्यांनी संजीवनी दिली अशा चंद्रशेखराचा मी आश्रय घेतला. मला कोण काय करणार, मला कोण आहात म्हणून विचारलं. ते साक्षात म्हणाले की मी साक्षात यमराज आहे, मी साक्षात मृत्यू आहे. ते म्हणाले तुम्ही मृत्यू असाल, अजून कोणी असाल, मी साक्षात मृत्युंजयाचा आश्रय घेतला. चंद्रशेखर आश्रय मग किं करिष्यति वै यमः. देवाचा अखंड धावा ते त्यांची शक्ती लावू लागले, मी माझा धावा करू लागलो. कुंडलीकृत कुंडलीश्वर कुंडलं वृषवाहनं नारदादिमुनीश्वर स्तुत वैभवं भुवनेश्वर अंधकांधकमाश्रितामर पादपं शमनांधकम् चन्द्रशेखरमाश्रये मम किं करिष्यति वै यमः चन्द्रशेखरमाश्रये मम किं करिष्यति वै यमः. पाश खेचताय यमराज आणि मी त्याचा धावा करतो. चंद्रशेखर 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 पाहि मां चंद्रशेखर 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 रक्ष चंद्रशेखर 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 पाहि मां चंद्रशेखर 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 रक्ष. आर्त किंकाळी मी धावा बोलतोय. कैलासात राहणाऱ्या भगवताला राहावलं नाही आणि भूत धावत असणारे करुणावतार असणारे भगवान शंकर तिथेच प्रकट झाले. नमः पार्वतीपतये भक्तवत्सल भगवान की मृत्युंजय भगवान की. जसे भगवान शंकर प्रकट झाले, भगवान शंकरांनी आपला पाय उचलला आणि जोरात असा यमराजाच्या छातीवर मारला. यमराज बेशुद्ध झाला. यमराजाला वाटत होतं हे भयंकर आहे, पण अजून भगवान शंकरांचं भयंकर रूप पाहिलं. जसे त्या पिंडीतून प्रकट झाले, यमराज बेशुद्ध पडले आणि भगवान शंकरांनी मार्कंडेयाला उचलून घेतला, आपल्या मांडीवर घेतलं, कडकडून मिठी मारली. लेका, लहानपणापासून माझी भक्ती करतोयस, लहानपणापासून माझं सेवन करतोयस, लहानपणापासून माझ्या धर्मनामाईचा तू कट सोडला नाहीस, लहानपणापासून माझ्यावर धर्मनामाईची तू जलधारा धरलीस ना, काही होणार नाही, मी आहे काही काळजी करू नकोस. धीर दिला दोघांच्या डोळ्यामध्ये, मार्कंडेयाच्या त्या बाळ मार्कंडेयाच्या डोळ्यामधून घरघर अश्रू वाहत आहे, भगवान शंकरांच्या डोळ्यातून अश्रू. यमराजाची मूर्छा ज्यावेळेस बाहेर येते, यमराज उठून उभा राहतो, साष्टांग दंडवत करतो, क्षमा करा देवा, चुकलं देवा आमचं, पण मी काय करू देवा, तुम्ही आता जितकं आयुष्य ब्रह्मदेवाने लिहिलं तर तितकं आयुर्मान दिलं. 16 वर्षाचं आयुष्य होता, त्याच्यानंतर घ्यायला. भगवान शंकर म्हणाले, तुला अपवाद माहित नाहीत का? नियम आणि अपवाद काही गोष्टी असतात की जे नर्मदामय जगाच्या आश्रय घेत आहेत, जे नर्मदामय जलाने अभिषेक करतायत, अशा कुणालाही कधीही या लोकांमध्ये आणायचं नाही. त्यांचं पोट वेगळं.
त्यांना शासन करायचं तुमचं कर्तव्य नाही, त्याला शासन आमचे रुद्रगण करतील, त्याला शासन त्यांचं जे काही कर्माचं फळ असेल ते आमचे वैष्णव गण. तुम्ही सांगा, आपण एखादी चूक केली तर आपल्यासाठी वेगळं कोर्ट आहे, आणि मिलिटरी मधल्या एखाद्याने केलं तर मिलिटरीचं कोर्ट वेगळं असतं की नाही. सर्वसामान्यांनी पाप केले, सर्वसामान्यांच्या कर्माचा हिशोब करायला स्वर्ग नरक इत्यादी आहेत, पण जे नर्मदाबाईचा जे तटाचा आश्रय घेतात ना, त्यांचा कर्माचं फळ देण्यासाठी साक्षात भगवान रुद्राचे गण आहेत, साक्षात भगवान श्री महाविष्णूंचे विष्णू. म्हणून महाराज की भगवान त्या नर्मदाष्टकामध्ये सुरुवातीला झालं, सविंदु सिंधु सुस्कलत तरंग भंग रंगितम विशेष सुपाप जात जात कहारी वाले संगम कृतांग तुम काल भूत भीतिहारी नर्मदे पदी पालभंगरे नमामि देवी. कृतांग दूत म्हणजे यमदूत, त्या सर्वांपासून जी भीती हरण करणारी अशी नर्मदाबाई आहे, तिच्या तटाचा आपण आश्रय घेतला आहे. असं म्हणून ह्याच्या पुढं कुठल्याही नर्मदाबाईच्या तटावर असणाऱ्या भक्ताला तो यमलोकाला घेऊन जायचं नाही, म्हणून यमाला पाठवतात आणि पुढे त्यानंतर भगवान शंकर दिव्य वर देतात. बरं मार्कंडेय मुनींना तो प्रसंग खूप सुंदर आहे. 5 मिनिटात घ्यायचा का वेळ झालेला आहे काय? झालाय का वेळ? आणि आता ते यमाला तर पाठवतात, परत यायचं नाही, आणि यायचं नाही तर नर्मदाबाईच्या काठावर. आणि मार्कंडेयाला म्हणतात की बरं आता ह्याचं जे काही वय लिहिलं होतं ते तर संपलं. भगवान शंकर म्हणतात मिटा दो उसका जो कुछ भाग पे लिखा है. 16 वर्षाचं आयुर्मान आहे ना, तिथं नाही 7 कल्पांपर्यंत तुझं दीर्घायुष्य असेल, आणि तुझं दीर्घायुष्य असेल त्याच्यामध्ये विशेष नाही. तुझं जे स्मरण करतील, तुझं जे पूजन करतील, त्यांना सुद्धा दीर्घायुष्य लाभल्याशिवाय राहणार नाही. आपल्याकडे वाढदिवसाला वर्धापन पूजा प्रयोग आहे की नाही महाराज? वर्धापन पूजा प्रयोगामध्ये सप्तचिरंजीवांची पूजा आहे, आणि सप्तचिरंजीवानंतर 8वे मार्कंडेय ऋषींची पूजा आहे. मार्कंडेय ऋषींची पूजा केली तर त्या बालकाला ज्याचा वाढदिवस आहे त्याला दीर्घायुष्य प्राप्त होतं. इतके सुंदर प्रयोग आपल्या ऋषीमुनींनी आपल्याला देऊन ठेवले महाराज, पण आपल्याला नावही माहित नाही. वर्धापन पूजा प्रयोग कोणाला नावही माहित नाही. ते वाढदिवसाच्या नावावर लाखो रुपयाची फालतूची उधळपट्टी करून खर्च करतो, पण आपण वर्धापन पूजा प्रयोग करत नाही. इतका सुंदर प्रयोग आपल्याला ऋषीमुनींनी दिला. सप्तचिरंजीवांचं पूजन, मार्कंडेयांचं पूजन, षष्ठी देवीचं पूजन. तो बालक ज्या तिची वार नक्षत्रावर जन्माला आलेला आहे, त्याची राशी देवता, त्याची नक्षत्र देवता, त्याची योग देवता, त्याची करण देवता, त्याची मास देवता, त्याची संवत्सर देवता, सगळ्यांचं पूजन आहे. बरोबर आहे की नाही? सगळ्यांचं पूजन वर्धापन पूजा प्रयोगामध्ये असतं. आपल्याला वाढदिवस साजरा करायचा आहे, बाकी तुम्हाला काय करायचं ते करा, पण आपल्या शास्त्रांनी सांगितलेले जे नित्य नैमित्तिक प्रयोग आहेत ना, ते कधी सोडू नका. एवढा संकल्प नर्मदाबाईच्या काठावर घ्या. भगवान शंकर मार्कंडेय महामुनींना आशीर्वाद देतात, तू दीर्घायुष्य होईल, सप्तकल्पांपर्यंत तुझा जीवनाचा तुझा आयुर्मान असेल, आणि इतकंच नाही तर तुझं जे पूजन करतील, तुझं जे स्मरण करतील, त्यांना सुद्धा दीर्घायुष्य प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. अशा प्रकारे भगवान शंकर आशीर्वाद देतात. आणि त्यावेळेस पासून मार्कंडेय महामुनी अखंड नर्मदाबाईच्या काठावर राहून सगळ्या जगांचं कल्याण करतात. आजही पुष्कळ साधकांना, पुष्कळ योग्यांना, पुष्कळ साधू संतांना मार्कंडेय ऋषींचं दर्शन हे नर्मदाबाईच्या तटावर होतं. कोणी म्हणतं आम्हाला अश्वत्थामा पाहिजे, कोणी पाहायचं आहे, आम्हाला अजून काही पाहायचं आहे. अरे पुण्यवान ऋषी मुनींचं दर्शनाची अपेक्षा करावी. ते श्रापाचं फळ आहे त्या अश्वत्थामाला दीर्घायू लाभणे. एखाद्या ऋषी मुनी, एखाद्या साधू संतांचं दर्शन व्हावं असं आपण अपेक्षा करावी. अशा प्रकारे मार्कंडेय महामुनी म्हणतात की मी अखंड नर्मदाबाईच्या तटावर राहतो. त्यावेळेस पासून युधिष्ठिराला आपला इतिहास सांगतात, विविध तीर्थांचा क्रम सांगतात. आज आपल्याला विमलेश्वर लागणार आहे. विमलेश्वराची महती अशी आहे, सगळ्या प्रकारचं पाप, सगळ्या प्रकारचे दोष, सगळ्या प्रकारचं मल जो हरण करतो तो म्हणजे विमलेश्वर भगवान. असा तो विमलेश्वर. त्याच्यामध्ये असं सांगितलेलं का, आता विस्तार करत नाही, 3 जे आवरण आहेत ना, मल विक्षेप आवरण, ज्याच्यामुळं आपण जीवत्वाला प्राप्त झालो. ममई वंशो जीवलोके जीवभूत सनातन असा असून सुद्धा, ईश्वराचे अंश सुद्धा असून सुद्धा जे आपण आवृत झालेलो आहोत, आपण माया पाशामध्ये बद्ध आहोत ना, तर सगळ्यात पहिलं आवरण मलाच आवरण आहे.
दोषाचा आवरण आहे, तर सगळ्या प्रकारचा मल हरण करणारा म्हणजे विमलेश्वर महादेव. अशा प्रकारे विमलेश्वराचं आज आपल्याला दर्शन प्राप्त होणार आहे. तिथं आपलं स्थान असणार आहे, तिथे आपण थांबणार आहोत. कुठले कुठले तीर्थ आपल्याला अजूनही लागतील, कुठल्या कुठल्या प्रकारचं महात्म्य आहे ते अजून आपण पुढे पुढे पाहत राहू. आजची झालेली सेवा इथंच विरमूया. नर्मदा मैया की जय, मार्कंडेय भगवान की जय, आशुतोष भगवान की जय, मृत्युंजय भगवान की जय, सद्गुरुनाथ महाराज की जय, सद्गुरु महाराज की जय. मला क्षमा मागतो.